देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात 9 ऑगस्टचा क्रांती दिन इंग्रजांना भारत छोडो म्हणणारा होता. मात्र आत्ता सुरू असलेली क्रांती भारत विरोधी शक्तींना भारत छोडो म्हणण्याची आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज भाजपाच्या वतीनं आयोजित तिरंगा रॅलीत ते बोलत होते. नवा भारत विकसित करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून पार पाडू, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारतासाठी आपण सर्वांनी संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करूया, असं आवाहन त्यांनी तरुणाईला केलं. नऊ ऑगस्टला क्रांती दिन होता. क्रांती दिनापासून तिरंगा यात्रा आपण सुरू केली आहे. पुढची क्रांती 9 ऑगस्ट 1942 ची क्रांती ही करो या मरोची क्रांती होती. 1942 ची क्रांती ही भारत छोडोची होती. आताची क्रांती ही करो या मरोची आहे, पण ती विकसित भारत तयार करण्याकरता करो या मरोची आहे. आताची क्रांती ही या भारत विरोधी शक्तींना. आजच्या तरुणाईला कोणीही थांबवू शकत नाही, असं ते म्हणाले. ही युवा शक्तीच एक मजबूत आणि स्वाभिमानी भारत घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजची क्रांती सर्वांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारी ठरेल, मात्र त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. स्वाभिमानी भारतामध्ये जसा तिरंगा सर्वात उंचावर आला आहे, तसाच शिवरायांचा महाराष्ट्र देशात सर्वात समोर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या तिरंगा रॅलीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, महापौर रितू तावडे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.